आता लवकरच अधिक मास चालू होणार आहे. अधिक मास म्हटला की अनारसे तर हवेच. आज आईने आणि मी दोघींनी मिळून अनारसे केलेत. रेसिपी आईचीच आहे, मी फक्त दाखवते. तर अनारशांसाठी इथे मी रेशनिंगचा तांदूळ वापरणार आहे. तुमच्याकडे जर जुना कुठला तांदूळ असेल तर तो वापरला तरीही चालेल. इथे हा 1 किलो तांदूळ आहे. कुकरचा मोठा डब्बा भरून घेतलेला आहे, तो 1 किलोचा आहे. असाच अर्धा अजून एक डब्बा म्हणजे 1.5 किलो, असे मी 1.5 किलो तांदूळ घेतलेले आहेत. ते साफ केले आणि 5 ते 6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून 3 दिवस भिजत ठेवायचे. उन्हाळा खूप असल्यामुळे जास्त दिवस भिजवायचे नाहीत, कारण मग त्याला आंबूस वास येणार. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यावर तिन्ही दिवस आपल्याला त्याच्यातलं पाणी बदलून घ्यायचं आहे. तिसऱ्या दिवशी माझे तांदूळ असे दिसत होते. आता मी ते उपसून पुन्हा त्याला निथळ ठेवणार आहे चाळणीत. आणि आता आपल्याला हे तांदूळ फक्त फॅन खाली वाळवायचे, कडक उन्हात वाळवायचे नाहीयेत. फॅन खाली वाळवल्याने याच्यात ओलावा छान राहतो आणि दळतानाही आपल्याला त्रास होत नाही. आता हे थोडेसे ओलसर असताना अर्धा तास फक्त मी हे तांदूळ वाळवले आणि याच्यात ओलसरपणा थोडासा असतानाच मी हे आता दळून घेणारे आहे. आईने इथे सगळे मिक्सरला तांदूळ दळून दिले आणि मी ते सुजीच्या चाळणीने चाळून घेतले. सुजीची चाळणी मी याच्यासाठी वापरली की आपलं पीठ छान बारीक येणार आणि मग पुढे जाऊन आपलं अनारसाचं पीठही छान मऊ होणार. इथे मी अशा प्रकारे सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे. हे साधं 1.5 किलो पीठ आहे. याला आपल्याला याच्यात बसेल तेवढाच गुळ घालायचा आहे. त्याचं प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगेल की मला त्याला किती गुळ लागला ते. गुळ घेताना शक्यतो मऊ गुळ घ्यायचा आहे आणि तो खिसून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यात असे गुळाचे खडे आपल्या पिठात राहणार नाही. आता सगळ्या पिठाला लागेल असं आपल्याला गूळ त्याच्यात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. आता आपण पीठ छान एकसारखं करून मळून घेऊ. जसं जसं आपण पीठ मळत जाऊ तसं तसा गूळ विरघळत जातो आणि पिठाला एक छान ओलावा येत जातो. आईने याच्यातला आता सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत. आता हे पीठ आपण 1 दिवस भिजत ठेवूयात, जेणेकरून गुळातलं पाणी पिठात मुरलं जातं आणि पीठ छान मऊ तयार होतं. मी इथे 1च दिवस पीठ भिजत ठेवलं होतं. जर तुमचं पीठ असं नाही झालं तर तुम्ही 2-3 दिवस त्याला भिजत ठेवू शकता. आता आपल्याला याच्यात छान ओलावा तयार झालेला दिसतोय. आता हे पीठ आपण परत एकसारखं करून घेऊ आणि त्याचा छान गोळा करून घेऊ. जसं जसं आपण हे पीठ मळत जाऊ तसं तसं आपलं पीठ छान मऊ मऊ होत जातं आणि छान त्याला बाइंडिंग येत जातं. आपला गूळ छान विरघळल्यामुळे आपलं पीठ असं आता व्यवस्थित झालेलं आहे. इथे आता आम्ही एक छोटासा गोळाही करून पाहिला की पीठ आपलं तयार झालेलं आहे की नाही ते. एवढ्या सगळ्या पिठाला मला 1.5 किलोमधला मी फक्त 150 ग्रॅम गूळ बाजूला काढून ठेवलेला आहे. बाकीचा सगळा गूळ माझा एवढा पिठात मावलेला आहे. हा इतकाच गूळ आपला शिल्लक राहिलेला आहे. इथे आपलं पीठ छान तयार झालेलं आहे. हे आता आपण स्टीलच्या डब्यात भरून 2 ते 3 महिने हे पीठ फ्रीजमध्ये छान राहतं. ते खराब होत नाही किंवा त्याचा वासही येत नाही. आता याच्यातले छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि आपण अनारसे करूयात. इथे थोडीशी खसखस घेऊन मी अनारसे थापून घेणार आहे. तेलही आपलं तापायला ठेवलेलं आहे. आता थोडी खसखस घेऊन अनारसा आपण त्याच्यावर ठेवून थापून घेऊ
अनारसा पातळ थापायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याला जाळीही छान पडते आणि ते छान कुरकुरीत होतात. जर जास्त जाड आपला अनारसा थापला गेला तर तो मऊ पडतो. इथे असे प्रकारे मी एकदम पातळ अनारसे थापून घेतलेले आहेत. आपलं तेल आता छान तापलेलं आहे. आता आपण अनारसे सोडूयात. अनारसे सोडताना आपल्याला खसखस असलेली बाजू वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे. फुल गॅस ठेवला की गूळ असल्यामुळे आपला अनारसा करपणार आणि विरघळू शकतो. त्याच्यामुळे गॅस खूप मंदच ठेवायचा आहे. आता साईडचं तेल असं अनारशावर टाकत टाकत आपण तो अनारसा तळून घ्यायचा. इथे तुम्ही पाहू शकता अनारशाला किती छान जाळी पडलेली आहे आणि कलरही छान आला आहे. अनारसा आता इथे एका चाळणीत निथळत ठेवूयात आपण. इथे आता मी दुसरेही अनारसे त्याच्याच पद्धतीने करून घेणार आहे. गॅस आपला बारीकच आहे. आता इथे दुसरा अनारसाही आपला तळून घेऊ. इथे आता बाकीचे राहिलेले अनारसे मी करून घेते. आपले अनारसे आता तयार झालेत. तुम्ही असे अनारसे करून तुमच्या जावयाला खुश नक्कीच करू शकता. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.